Let's begin with a new topic, that is earthworm. Okay, its morphology or mode of action of the penetration. Okay, other सगळं बघणार आहोत आपण नेमॅटोड मध्ये. तर तुम्हाला नेमॅटोड दिसतोय आता फिगर मध्ये, दिसतोय का सगळ्यांना स्लाइड मध्ये? मोबाईल मध्ये झूम करून बघा वाटलं तर. ठीक आहे. तर फिगर मध्ये तुम्हाला नेमॅटोड दिसतोय, तर फर्स्ट व्ह्यू किंवा फर्स्ट आय साइडला काय, कशासारखा दिसतोय तो? सांगा बरं एखाद्याने. कशासारखा दिसतोय तो? दिस इज अ वर्म लाईक. टॅप स्ट्रक्चर आहे. फर्स्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा असं फिगर मध्ये आपल्याला काही अर्थवर्म किंवा अदर वर्म जसे आहेत ते वर्म सारखे दिसता येत ते. ठीक आहे. वन मिनिट. त्याच्यामध्ये अर्थवर्म जनरली हे काही अर्थवर्म फ्री लिव्हिंग आहेत. तर ऑल द अर्थवर्म काही होस्टवरती जगतात, काही फ्री लिव्हिंग आहेत. ओके, दे इन्फेक्ट द ॲनिमल्स ऑर प्लांट्स. Okay, greater than 100 species or 100 genera infect the different plants and uh, causes the different losses in the plants. Okay, various crops they causes the losses by infecting on the roots and also on the foliar parts. They generally nematode comes under the kingdom Animalia. Okay, into that nematoda or nemata is a phylum. त्या फायलम मध्ये सगळे नेमॅटोड येत असतात. ओके, जनरली दे आर वर्म लाईक बट नॉट वर्म्स. ते वर्म लाईक आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत, बट दे आर नॉट वर्म्स. तर नेमॅटोडलाच एक पॅरलल एक शब्द आहे, एलवर्म्स म्हणतात नेमॅटोडला. लक्षात असू दे तुम्हाला. डबल ई एल पुढचा वर्म आहे तो वर्म तसं डबल ई एल, एलवर्म्स असं म्हणतात नेमॅटोड्सला. ओके, ते लक्षात असू दे. नंतर we know that they damage the different crops by the roots or by different injuries. Okay, then just first thing, ते त्यांना कन्सिडर करा की मॉर्फोलॉजिकली कसे आहेत ते. ठीक आहे. बट दे आर द ॲक्च्युअली, जर तुम्ही बघितलं नेमॅटोड ॲक्च्युअली याच्यामध्ये मायक्रोस्कोप खाली तर असे दिसतात. ते हे लाईट मायक्रोस्कोप आहे जनरली. ते नेकेड आयजने आपण विजिबल होऊ शकतात, बट दे आर द ट्रान्सपरंट. ओके, मोर ऑर लेस ट्रान्सपरंट असतात ते, त्याच्यामुळे आपल्याला नेकेड आयजने दिसत नाही. बट साईज समथिंग टू मॅक्झिमम 2 mm जे जनरल नेमॅटोड आहे, जनरल साईज आहे त्यांची मॅक्झिमम 2 mm पर्यंत किंवा 3 mm पर्यंत असू शकते. त्यांचा डायमीटर जनरली 200 मायक्रॉन म्हणजे 0.2 mm पर्यंत असू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला फिगर मध्ये दिसतोय हा लाईट मायक्रोस्कोप खाली घेतलेला नेमॅटोड आहे. ठीक. तर जनरली मॉर्फोलॉजी बघू आपण आधी. त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजी मध्ये आपल्याला दिसतोय की तो सिलेंड्रिकल आहे. ओके, देन ट्रिप्लोब्लास्टिक, सिलेंड्रिकल अँड त्याचं क्युटिकल फॉर्म झालेला आहे. मीन्स दे आर ॲक्च्युअली ट्रान्सपरंट आहेत. ठीक आहे. नेमॅटोड हे ट्रान्सपरंट, आता फिगर मध्ये बघितलंच तुम्ही की ट्रान्सपरंट दिसत आहेत ते. बट वी हॅव टू स्टेन दॅट नेमॅटोड फॉर ऑब्झर्वेशन. स्टेनिंग पण करू शकतो, पण विदाउट स्टेनिंग पण आपल्याला दिसू शकतो. बिकॉज जसं आपण इन्क्रीजिंग ऑर्डरने जर साईजने मायक्रो ऑर्गॅनिझम्सला प्लेस केलं तर त्याच्यामध्ये तुमचं व्हायरस किंवा व्हायरॉइड जे आहेत ते खूप लहान असतात. देन त्याच्यापेक्षा बॅक्टेरिया थोडे मोठे, त्याच्या बॅक्टेरियापेक्षा मग नंतर फंगस थोडी मोठी असते. फंगसपेक्षा प्रोटोझोआ किंवा फंगस सेम असतात जनरली. आणि देन नेमॅटोड हे थोडे फंगसपेक्षा लार्ज असतात. ठीक आहे. बट आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघावं लागतात नेमॅटोड, कारण की ते ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला नेकेड आयजने विजिबल होत नाही, किंवा आय साईज पर्यंत ते लिमिटेशन आहे, आय साईडने आपल्याला दिसत नाही ते. ठीक आहे. नंतर मॉर्फोलॉजीमध्ये जनरली मेल अँड फिमेल दिलेले आहे तिथं. ठीक आहे. तर फिगर मध्ये दिसत आहेत तुम्हाला जनरली फिमेल इज लार्जर दॅन द मेल. ओके,
दिस इज अ मेल अँड दिस इज अ फिमेल. तर माझ्या राईट हँड साईडला राईट हँड साईडला स्लाइडवरती तुम्हाला दिसतोय ते फिमेल आहे आणि लेफ्ट हँड साईडला मेल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जनरली बाकीचं अदर कवरिंग मटेरियल असतं नेमॅटोडमध्ये किंवा त्याचं एक प्रोटेक्शन कव्हर असतं आजूबाजूला, त्याला मॉर्फॉलॉजिकली आपण म्हणतो क्युटिकल. ओके, क्युटिकल असतं हे साईडने. त्याच्यामध्ये मग नंतर स्टायलेट असतो. स्टायलेट मीन्स इट इज अ सकिंग टाईप ऑर्गन असतं याच्यामध्ये नेमॅटोड्समध्ये. ठीक आहे. आणि ॲक्च्युअली जर आता माउथ पार्ट बघितला, हेडचा रिजन बघितला तुम्हाला, तर इथं हेडचा रिजन दिसतोय. नंतर हेड हेड फेस व्ह्यू जर बघितला आपण, हेड फेस व्ह्यू मध्ये आपल्याला इझिली दिसतं आहे. 1 मिनिट. हेड फेस व्ह्यू मध्ये आपल्याला इझिली दिसत आहे की त्याच्या 6 लिप फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे. इथं दिसतंय हेड फेस व्ह्यू मध्ये. जनरली आजूबाजूने सर्क्युलर हे 6 लिप्स असतात, म्हणजे ऍक्च्युअल लिप्स नसतील पण समथिंग लिप लाईक प्लास्टिक पोर्शन असतो तो. ठीक आहे. नंतर सेंट्रलला असते स्टायलेट असते. जसं स्टायलेट इन्सेक्ट मध्ये जे सकिंग इन्सेक्ट असतात त्याची स्टायलेट ही याच्यामध्ये प्रेझेंट असते. बिकॉज इन्सेक्ट मध्ये वेल डेव्हलप असते, बट some accessory development of stylet also happen in a nematode. Okay, central stylet आहे. And then this is the overall mouth portion. ठीक आहे. ओव्हरऑल माउथ पोर्शन आहे. त्याच्यामध्ये लिप्स आहेत, 6 लिप्स असतात. नंतर स्टायलेट हा सेंट्रलला असतो जर हेड फेस व्ह्यू ने बघितला आपण तर. हा, नंतर जर तुमचं हेडचा लॅटरल व्ह्यू बघितलं, लॅटरल व्ह्यू मध्ये तुम्हाला असे लिप्स दिसतात, त्याच्यामध्ये माउथ, लिप रिजन हा वरचा. नंतर स्टायलेट आहे. स्टायलेटला कंट्रोल करण्यासाठी मसल्स असतात, हे स्टायलेट नोब्स, म्हणजे त्यांच्यामध्येच एक स्टायलेट मसल असतात, ते कंट्रोल करत असतात त्या लिप्सचं मुवमेंट. बिकॉज नेमॅटोड जेव्हा फिडिंग करत असतो तेव्हा ती मुवमेंट, कॉन्ट्रॅक्टाईल मुवमेंट किंवा जी कॅपिलरी ऍक्शनने सक करायचं आहे न्यूट्रिएंट मटेरियल फ्रॉम द सेल, ते करत असतं बाय युझिंग अ स्टायलेट. ओके. अँड ऑल्सो पिअर्सिंग द लिप्स मीन्स लिप्स acts as a accessory material for the feeding, sorry, accessory organ for the feeding. Then क्युटिकल सांगितलं तुम्हाला, क्युटिकल हे प्रेझेंट असतं. आणि जनरली इन्सेक्ट मध्ये पण क्युटिकल असतं, बट ते इन्सेक्ट क्युटिकल इज अ नॉन लिव्हिंग टिश्यू. ठीक आहे. हे लक्षात ठेवा की क्युटिकल हे लिव्हिंग ऑर्गन नसतं, ते नॉन लिव्हिंग ऑर्गन असतं. बट नेमॅटोड मध्ये त्याच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचं पिगमेंटेशन नसतं. दॅट्स वाय क्युटिकल इज हिअर ट्रान्सपरंट. ओके, ट्रान्सपरंट क्युटिकल असतं नेमॅटोड्स मध्ये. हा हे झालं तुमचं हेडचा पोर्शन. अँड देन डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन द नेमॅटोड. ओके. तर नेमॅटोडमध्ये जनरली डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे वेल डेव्हलप आहे लाईक अदर वर्म्स. बट एक्सक्रिटरी सिस्टीम अँड नर्वस सिस्टीम थोडीशी बॅकवर्ड आहे, किंवा अदर वर्मच्या तुलनेमध्ये थोडीशी बॅकवर्ड आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर एक्सक्रिटरी सिस्टीम अँड नर्वस सिस्टीम मध्ये आहे थोडाफार गँग्लियन वगैरे फॉर्म केलेला आहे, किंवा नर्व रिंग वगैरे प्रेझेंट असते इथं सलाइव्हरी ग्लँडच्या आजूबाजूला. बट इतकं काही डेव्हलपमेंट नसते नर्व रिंग मध्ये पण. ओके. आणि एक्सक्रिटरी सिस्टीम समवॉट ऍबसेंटच असते असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मग आता डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप आहे. ओके. तर त्याच्यामध्ये फिडिंग करत असताना जे न्यूट्रिएंट मटेरियल असतं ते सक करून घेण्याचं काम कोण करत असतं? स्टायलेट हे करत असतात. देन तुम्हाला असं एक इंटेस्टाईनचा पोर्शन दिसतो, ते सलायव्हरी मेडियन बल्ब ऑफ इसोफॅगस मीन्स these are the portion of esophagus, one of the like pharyngeal जे असतं, pharynx असतं, ते pharyngeal टिश्यू असतं तिथं, ते median bulb of esophagus फॉर्म करतात. देन फॉरवर्ड रन होते इंटेस्टाईन डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. बिकॉज वेन ॲट द टाइम ऑफ फिडिंग ऑफ nematode they secrete the saliva, because they have to absorb the cell nutrient material. ओके. म्हणजे पॅलेटेबल मटेरियल डेव्हलप करण्यासाठी ते सलायवा सिक्रेट करत असतात. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटेस्टाईन दिसते, खूप मोठी इंटेस्टाईन आहे. तर त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला खाली जे इथं ओव्हरी दिसते आहे,
ठीक आहे. मीन्स ओरी अँड अदर जर्मिनल सेल्स असतात त्याच्यामध्ये, जर्मिनल एपिथेलियल सेल्स, त्यांचं डेव्हलपमेंट होऊन त्यांचं eggs मध्ये डेव्हलपमेंट होत असतं. ठीक आहे. मीन्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समवॉट तुमचे अर्थवर्म किंवा बाकीचे वर्म्स आहेत त्यांच्यासारखीच आहे नेमॅटोडमध्ये पण. ठीक आहे. स्पर्मॅथिका मीन्स स्पर्म कलेक्शन ट्यूब सॅक्स लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण स्पर्मॅथिका म्हणतो. लाईक जसं याच्यामध्ये अर्थवर्म मध्ये पण प्रेझेंट असतं त्यांच्यामध्ये. परत नंतर नेक्स्ट वन इज अ युटेरस. ओके, युटेरस असतो प्रेझेंट अँड copulatory organ like vulva, or that is the natural opening present in the nematode, female nematode. Okay, there is a excretory anus and phasmid is present. म्हणजे जो anterior portion असतो तो त्याला phasmid म्हणतात. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक nematode मध्ये प्रेझेंट नसतो हा phasmid, काही नेमॅटोड्स मध्ये प्रेझेंट असतो, काही नेमॅटोड्स मध्ये ॲबसेंट असतो. अकॉर्डिंग टू देअर phasmid त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे नेमॅटोड्स मध्ये. देन आपण मेल नेमॅटोड जर बघितला, मेल नेमॅटोड हा जनरली साईजने लहान असतो फिमेल नेमॅटोड पेक्षा. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेम मंग माउथ पार्ट वगैरे सेम प्रेझेंट असतात, नर्व रिंग असते, बट फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही डिफरंट आहे. त्याच्यामध्ये टेस्टिस असतात, म्हणजे बाकी जर्मिनल इपिथेलियल सेल्स वगैरे जसं टेस्टिस असतात, टेस्टिकल्स असतात, त्या सेम टिश्यू ओरिएंटेशन असतं. नंतर त्याच्यामध्ये स्पर्म्स असतात आणि एक कपुलेटिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतं, जसं सॉरी फिमेलमध्ये आहे तसंच. एक सुडो पेनिस लाईक रिजन स्पायकुल प्रेझेंट असतं. ओके, स्मॉल प्रोट्रुबन्स असतं फक्त. तर ते स्पायकुल हे कपुलेटिव्ह ऑर्गन आहे मेल नेमॅटोडचं. ठीक आहे. ॲट द टाइम ऑफ कपुलेशन दे दे आर यूज फॉर द कपुलेशन. ओके. नंतर फॅजमिड पण इथं फॅजमिड पण थोडंसं रुडिमेंटरी आहे. ओके, मेलमध्ये जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट झालेलं आहे फॅजमिड. नंतर क्रॉस सेक्शन जर घेतला तुम्ही, क्रॉस सेक्शनमध्ये तुम्हाला इझिली दिसतं आहे की एक सेंट्रली जर नेमॅटोडचं क्रॉस सेक्शन आहे, त्याच्यावर क्युटिक्युलर ॲन्युलेशन्स किंवा स्ट्रायशन्स असतात. ठीक आहे. जसं स्ट्रायशन याच्यावरती पण असतं, कशावरती, बाकी अदर वरती पण स्ट्रायशन असतं किंवा ॲन्युलेशन्स असतात. सेम इथं पण असतात ॲन्युलेशन स्ट्रायशन, बट ते आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसत नाही, बिकॉज नेमॅटोड आर द ट्रान्सपरंट असल्यामुळे ते दिसत नाही आपल्याला. जर आपण स्टेनिंग वगैरे केली तर थोड्या प्रमाणात दिसू शकतात ते. नंतर नेक्स्ट मध्ये जर बघितलं तुम्ही तर सेंट्रलला डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ओसोफॅगस. नंतर एक बॉडी कॅव्हिटी असते किंवा बॉडी कोल असते. ठीक आहे, अशी कॅव्हिटी असते. नंतर आहे बॉडी मसल, जे हायपोडर्मिस असतो, हायपोडर्मल लेयरला लागून एक बॉडी मसल्स हे स्ट्रायटेड मसल हे डेव्हलप झालेले असतात. नंतर क्युटिकल असतं, परत नर्व्स असतात, म्हणजे एक नर्व्स काही असे जास्त डेव्हलपमेंट नसते, पण गँग्लियॉन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. दिस इज ओव्हरऑल मॉर्फोलॉजी ऑफ द अर्थवर्म. नेक्स्ट आपण बघू त्याच्या, दिस इज अ मायक्रोस्कोपिक इमेज ऑफ द अर्थवर्म. ठीक आहे. दिस इज अ हेड पोर्शन अँड दिस इज अ अँटेरियर पोर्शन. ठीक आहे. नंतर हा टेलचा पोर्शन आहे त्याचा. तर रिप्रोडक्टिव्ह मध्ये आपण जर बघितलं तर जनरली नेमॅटोडमध्ये ऑल्सो हर्मोप्रोडेट पण प्रेझेंट असतात नेमॅटोडमध्ये, म्हणजे त्यांना मेल गॅमेटची मेल नेमॅटोडची गरज पण पडत नाही फॉर द fertilization. Hermaphrodite means they also form the sperm cells and egg cells within the female. Then युटेरस सॉरी नेक अजून रिप्रोडक्शन त्यांचं पार्थेनोजेनेटिकली पण होऊ शकतं. मीन्स इन द ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन दे ऑल्सो फॉर्म द एग्स ऑर न्यू यंग वन्स. ओके. आणि एक प्रकारचं फर्टिलाइज एग पासनं पण डेव्हलप होऊ शकतात न्यू यंग वन, किंवा अनफर्टिलाइज एग पासनं, म्हणजे आपण त्याला पार्थेनोजेनेसिस म्हणतो, त्याच्यापासून पण डेव्हलप होऊ शकतात, किंवा हर्मोप्रोडेटली पण ते न्यू यंगला रिप्रेझेंट करू शकतात. ओके. नेक्स्ट इज अ मायक्रोस्कोपिक इमेज ऑफ अर्थवर्म. देन नेक्स्ट आता तुम्हाला हे दिसतंय की रूटचा पोर्शन आहे तो आजूबाजूच्या रूट सेल्स आहेत, आणि त्याच्यामध्ये नेमॅटोड हा एंटर केलेला आहे नेमॅटोडने. ठीक आहे. तर फिडिंग करतो ह्या डिफरंट टिश्यूजवरती. तर जनरली आता इथं स्टार्टिंगला तुम्हाला एक हेड दिसतंय दुसऱ्या नेमॅटोडचा, आणि हा एक नेमॅटोड हा मध्ये प्रेझेंट असतो. तर नेमॅटोड जनरली दोन टाईपचे असतात, एक एक्टो पॅरासिट असतात आणि एक एंडो पॅरासिट असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्टो पॅरासिट जे असतात
ते काय करतात, फक्त ज्यांचे रूट पोर्शन आहे, रूट पोर्शनच्या एपिडर्मल जो लेअर असतो किंवा हायपोडर्मल असतो त्याच्यात फक्त हेड इंट्रोड्यूस करतात, आणि बाकीची बॉडी जी असते नेमॅटोडची ही होस्टच्या बाहेर असते. ठीक आहे, होस्ट टिश्यूच्या बाहेर असते आणि फक्त हेड एंटर केलेलं असतं. आणि हेड एंटर केल्यानंतर ते न्यूट्रिन मटेरियल किंवा सेल मटेरियल हे सक करत असतात, किंवा आपण काय म्हणतात त्याला हे करत असतात, फीड करत असतात. ओके, दिस इज अ मोड ऑफ ऍक्शन. तर आणि बाकीचे एक एंडोपॅरासाइट जे आहेत ते टिश्यूज मध्ये एंटर करतात, कॉलनायझेशन करतात, तिथंच राहतात आणि तिथंच फीडिंग करत असतात आणि मायग्रेट होत असतात. ठीक आहे, वन सेल टू अनदर सेल हे मायग्रेशन होत असतं त्यांचं. ते सेल वॉल जनरली काय करतात, जिथं हेड असतं नेमॅटोडचं, आपण लिप पोर्शन बघितला, ज्यावेळेस लिप पोर्शन सेल वॉलला अटॅच होतो सेलच्या, त्यावेळेस एक प्रकारचे एन्झाईम सिक्रेट करतात, त्याच्यामुळे सेल वॉल डिझॉल्व्ह होते. ठीक आहे, होस्ट प्लांटची सेल वॉल डिझॉल्व्ह होते. डिझॉल्व्ह झाल्यानंतर सलायवा ही सिक्रेट करतात त्या सेलमध्ये. सलायवा सिक्रेट केल्यामुळे त्या सेलचं जे मेटाबॉलिझम आहे ते डिस्टर्ब होतं, आणि ते मटेरियल हे न्यूट्रिशन हे सक करून घेतात नेमॅटोड. ठीक आहे, बाय द कॅपिलरिटी ऍक्शन ड्यू टू द डिफ्युजन ऑर ऑस्मोसिस. ठीक आहे, तर आणि नेमॅटोड हे मायग्रेटरी असतात, ते मूव्ह करत असतात इन टू द वॉटर, जनरली वॉटरमध्ये मूव्ह करत असतात. आणि नंतर जिथं मॉइश्चर प्रेझेंट असतं तिथं नेमॅटोड हे मूव्ह बाय द कॉन्ट्रॅक्टाईल ऍक्शन. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टाईल ऍक्शन म्हणजे त्यांच्या मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन होत असतं आणि ते पुढे सरकत असतात. ओके, लाईक द अदर वर्म्स, जसे अर्थवर्म वगैरे मूव्ह करत असतात तसे मूव्ह करत असतात. हे झालं एंडोपॅरासाइट आणि एक्टोपॅरासाइटचं तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यामध्ये डिफरंट नेमॅटोडच्या स्पेसिस आहेत. जनरली 30 पेक्षा जास्त स्पेसिस ज्या आहेत त्या इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत, आणि बाकीच्या अदर प्लांट्सवरती इन्फेक्ट करत असतात. जर इकॉनॉमिकली आपले ॲग्रोनॉमिकल किंवा हॉर्टिकल्चर अदर क्रॉप्स आहेत त्यांच्यावरती 30 पेक्षा जास्त जिनस हे इन्फेक्ट करत असतात. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द मॉर्फोलॉजी अँड देअर स्ट्रक्चर ऑफ द नेमॅटोड. नंतर आता आपण नेमॅटोडचं मोड ऑफ ऍक्शन किंवा मेकॅनिझम, रूट इन्फेक्शन कसं करत असतं ते बघू. तर जनरली तुम्ही नेमॅटोड तुमच्या सिलेबसमध्ये नाव ऐकलं असेल, अँग्विनोट्रिटिसी. ठीक आहे, ऐकलंय का कोणी? हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, कोणत्या अँग्विनोट्रिटिसी कोणत्या क्रॉपवरती डॅमेज करतो? गव्हावर वीट 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 वीट. तर येस येस, वीट वरती अँग्विनोट्रिटिस हा डॅमेज करत असतो. जनरली दे इन्फेक्ट अँग्विनोट्रिटिस इज अ foliar nematode, but initially they infect the root of the wheat crop, and then they transfer on a biofilm of water, means क्रॉपच्या वॉटरच्या अशा पोर्शन वरती ते जनरली व्हीट. इथं आता कन्सिडर करा की अँग्विनोट्रिटिस तुम्हाला सांगतोय मी, तर त्याच्यामध्ये रूटला इन्फेक्शन करतात स्टार्टिंगला अँग्विनोट्रिटिस, आणि रूटला थोडंसं इन्फेक्शन झालं, त्यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ते बाकीचे नेमॅटोड असतात ते प्लांट सरफेस वरती जे वॉटर असतं ते वॉटरवरती किंवा मॉइश्चर वरती हे कॉन्ट्रॅक्टिव्ह ऍक्शनने वरती मूव्ह करत असतात. म्हणजे जेव्हा मूव्ह करतात ना ते, त्यावेळेस फिडिंग एकदम थोड्या प्रमाणात करत असतात. आपल्याला प्रॉपर डॅमेज पण दिसत नाही किंवा सिम्पटम पण दिसत नाही त्याचे फिडिंग करत असताना. बट वेन दे गेट इन टू द पॅनिकल, ओके, पॅनिकल फॉर्मेशन होतं, जेव्हा पॅनिकल फॉर्मेशन झाल्यानंतर ते एंटर इन टू द ओव्हरी, म्हणजे जे आपलं तुमचं स्टिग्मा वगैरे असतं त्या ओपनिंगने ते मूव्ह करतात इन टू द ओव्हरी, मीन्स सीड मध्ये एंटर करतात डायरेक्ट. म्हणजे ज्यावेळेस सीड मध्ये एंटर करतात त्यावेळेस ते फॉर्म द रॉटेड सीड्स. ओके, रॉटेड किंवा असे ब्लॅकन सीड डेव्हलप करतात वेट मध्ये. ठीक आहे, बट देर इज ऑल्सो बॅक्टेरियल इन्फेक्शन हॅपन इन द विथ दॅट अँग्विनोट्रिटिस. म्हणजे ज्यावेळेस अँग्विनोट्रिटिस सॉइल मधून वरती जात असतो त्यावेळेस त्याच्यावरती जर क्लायोबॅक्टर नावाचा बॅक्टेरियम जर स्टिक झाला तर तो बॅक्टेरिया पण अनकॉन्शियसली किंवा मीन्स कमेन्शियली तो वरती जात असतो, आणि त्याच्यामुळं येलो इयर रॉट पण होतो वीट मध्ये. ओके, त्यांचं दोघांचं असोसिएशन आहे वीट मध्ये डिसीज करण्याचा, त्याला येलो इयर रॉट होतो ड्यू टू दॅट बॅक्टेरियम. ठीक आहे, क्लायोबॅक्टर काहीतरी नाव आहे त्याचं असं. देन जनरल सगळे नेमॅटोड जनरली जे आहेत
काही फोलियर नेमॅटोड आहेत, बर्ड नेमॅटोड आहे किंवा अँगोनेटोडिस झाला तर जसं तुमचं सीड बॉल नेमॅटोड आहे, अँगोनेटोडिस. तर असे कमी नेमॅटोड आहेत जे फॉलिअरला इन्फेक्ट करतात जनरली, कारण की नेमॅटोड जनरली हे सॉइलमध्ये प्रेझेंट असतात जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे ते सॉइलमध्ये रूट झोनलाच इन्फेक्ट करत असतात. ठीक आहे. तर दे फॉर्म द गॉल ऑन द रूट्स. ओके. आता आपण थोडं डिटेलमध्ये बघू नेमॅटोडचं इन्फेक्शन कसं होत असतं वगैरे. तर त्याच्यामध्ये वी नो दॅट द एग्स फॉर्म बाय द नेमॅटोड हे एग्स फॉर्म करत असतात. काही ठिकाणी डायरेक्ट पार्थेनॉजेनेटिकली यंग वन जे आहेत त्यांना पण जन्म दिला जातो डायरेक्ट, बट मॅक्झिमम टाइम दे फॉर्म द एग्स. ओके. एग्स फॉर्म झाल्यानंतर मग त्याच्यापासून नेमॅटोड बाहेर येतात, त्यांना आपण म्हणतो नेमॅटोडचे पण जसे इन्सेक्टचे तुमचे लार्वल स्टेजेस आहेत तशा नेमॅटोडच्या पण डिफरंट मोल्डिंग स्टेजेस आहेत किंवा इमॅच्युअर स्टेजेस आहेत. म्हणजे 3 ते 4 ह्या स्टेजेस असतात. त्यांना काही बुक्समध्ये जुवेनाईल स्टेजेस पण म्हटलेलं आहे, काही बुक्समध्ये लार्वल स्टेजेस म्हटलेलं आहे. ठीक आहे, दोघेही बरोबर आहेत. जुवेनाईल म्हणा किंवा लार्वा म्हणा, दे आर द इमॅच्युअर नेमॅटोड्स. ओके. आफ्टर दॅट दे फॉर्म द J1, J2, J3, J4. ओके. किंवा L1, L2, L3, L4 म्हणजे लार्वा किंवा जुवेनाइल्स म्हणतो आपण त्यांना. तर जिथपर्यंत लार्वा म्हणजे ऍक्च्युअली या जुवेनाइल स्टेजेस आहेत तर त्याच्यामध्ये ते फिडिंग करत नसतात नेमॅटोड, कारण की एगमध्ये न्यूट्रिशन हे भरपूर असतं. जोपर्यंत ते न्यूट्रिशन एगमधलं त्यांच्या बॉडीमध्ये आहे ते जोपर्यंत हे होत नाही, मीन्स डिप्लेट होत नाही, तोपर्यंत ते फीड करत नाही. मग ते डिप्लेशन झाल्यानंतर ते रूट पोर्शनच्या जवळ येतात आणि इन्फेक्ट करतात रूटला. ठीक आहे. आता इथं मायग्रेटरी जुवेनाइल, हॅचिंग जुवेनाइल, जुवेनाइल इन एग, मीन्स फर्स्ट जुवेनाइल जो असतो तो एगमध्येच फॉर्म झालेला असतो. म्हणजे प्रत्येक नेमॅटोडच्या बाबतीत नसतं तसं, काही काही नेमॅटोडच्या बाबतीत तसं आहे फक्त. ठीक आहे. बट जनरल ओव्हरऑल व्ह्यू लक्षात घ्या फक्त. त्याच्यामध्ये जुवेनाइल पेनेट्रेट करतो रूट पोर्शनला. नंतर रूट पोर्शनला जर पेनेट्रेट केल्यानंतर तो जर एक्टोपॅरासाइट असला तर फक्त काय करतो, हेड एंटर करतो आणि बाकीची रिमेनिंग बॉडी ही बाहेरच जाते होस्ट सरफेसच्या आणि फिडिंग करतो याच्यावरती. तर समजा मग जर एंडोपॅरासाइट असला तर तो पूर्ण मध्ये एंटर करतो आणि मध्ये फिडिंग करत असतो आणि इंटरसेल्युलरली मायग्रेशन करत असतो त्याचं. ठीक आहे. नंतर फिडिंग करत असताना तुम्हाला सांगितलं की ते सेल मटेरियल हे एन्झाईम सिक्रेट करून ते सकअप करत असतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द देअर न्यूट्रिशन. नंतर जनरली प्लांट्समध्ये असे हॉर्मोन्स असतात, ठीक आहे, जे रूट्समध्ये डेव्हलप होतात काही हॉर्मोन्स. तर ते हॉर्मोन्सचं ट्रान्सलोकेशन हे डॅमेज करतात ड्यू टू द टिश्यू इंटिग्रेशन. ठीक आहे. जसं आपलं बॉडीमध्ये एखादी वाउंड झाली तरी आपल्या बॉडीच्या आजूबाजूला, मीन्स एखाद्या स्किनला वाउंड झाले तर आजूबाजूला लगेच आपली डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह होते आणि तिथं एक प्रकारचं क्लोटिंग किंवा बाकीच्या सेलपासून डिटॅचमेंट होतं आणि तो पोर्शन हा कालांतराने ब्लॅक होऊन निघून जातो. ठीक आहे. डेड टिश्यू या निघून जातात. तसंच प्लांट्समध्ये पण असं सच टाइम ऑफ डिफेन्स मेकॅनिझम प्रेझेंट असतं. ज्यावेळेस मग नेमॅटोड इन्फेक्ट करतो त्यावेळेस तिथं इंजुरी होते, मग त्याच्यामुळे ॲब्सिजन लेअर फॉर्म होतो आणि नेमॅटोडपासून वाचवण्यासाठी हे प्लांट हे डिफेन्स करत असतं. बट ॲट द टाइम ऑफ डिफेन्स देअर इज मिसकम्युनिकेशन बिटवीन द न्यूक्लियस. ठीक आहे. डिफेन्समध्ये जात असताना नेमॅटोडच्या एन्झाईम्समुळे किंवा डिफरंट सेकंडरी मेटाबोलाइट्समुळं त्याचं नेमॅटोडचं हे न्यूक्लियस हे मिसकन्सेप्शनली वर्क करत असतं. त्यावेळेस जे हार्मोनल सिक्रेशन असतं ते लार्ज अमाऊंट ऑफ हॅम्पर होतं. त्यामध्ये इंडोलॅसिटिक ऍसिड किंवा जिब्रेलिक ऍसिड असतील किंवा तुमचे जे ग्रोथ हार्मोन्स आहेत सायटोकायनिन, त्यांचं एकतर एनलार्ज अनकंट्रोल प्रोडक्शन होतं किंवा अंडर डेव्हलपमेंट प्रोडक्शन होतं. ठीक आहे. मीन्स नॉर्मल बिहेवियर राहत नाही त्या हॉर्मोन्सचं. मग दॅट्स वाय प्लांट प्रोड्यूस द गॉल्स. ओके. गॉल फॉर्मेशन होतं, मीन्स हायपरट्रोफाइड किंवा हायपरप्लासिया डेव्हलपमेंट होते. ठीक आहे. हायपरट्रोफाइड मीन्स टिश्यू एनलार्जमेंट आणि हायपरप्लासिया मीन्स काय, तुम्ही सांगा बरं, हायपरप्लासिया मीन्स व्हॉट इज Number. नंबर ऑफ Increase in सेल्स. number of cell. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे त्याच्यामुळे रूट गॉल्स हे फॉर्म होतात नेमॅटोड जेव्हा इन्फेक्ट करत असतो तेव्हा. म्हणजे रूट गॉल फॉर्मेशन झालं त्याच्यामुळे काय होतं, तुमचं रूट गॉल फॉर्मेशन झाल्यामुळे रूट पोर्शन जो असतो तो रूट पोर्शन कमी होतो, रूट हेअर पोर्शन कमी होतो
आणि ॲडव्हर्सली अफेक्ट द ग्रोथ ऑफ द क्रॉप. दॅट्स वाय दे जर तुमचं जर सोर्सच नसेल तर सिंकमध्ये काही जात नाही. ठीक आहे. सो हिअर सोर्स ऑफ द ऑल न्यूट्रिशन इज रूट्स. ओके, मॅक्झिमम न्यूट्रिशन हे रूट पासून येतात. जर सोर्स नसेल तर सिंकिंग होत नाही आणि रेस्पिरेशन, ट्रान्सपिरेशन अँड फोटोसिंथेसिस ज्या प्रायमरी ॲक्टिव्हिटीज आहेत ते प्रायमरी ॲक्टिव्हिटीज डॅमेज होतात क्रॉपमध्ये आणि येलोविंग ही फॉर्म होते. ठीक आहे. नेमॅटोड्समध्ये जर रूटला इन्फेक्शन असलं तर जनरली प्लांट्समध्ये हे येलोविंग हे हॅपन होतं. जनरली ह्या ज्युवेनाइल स्टेजेस वगैरे असतात. तर इथं नंतर काय होतं, मेटिंग झाल्यानंतर हे जनरली फिमेल हे प्रोड्यूस करत असतात एग्स. ठीक आहे. मीन्स मग त्यांची साईज ही इन्क्रीज होऊन जाते फिमेल नेमॅटोडची. ठीक आहे, ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ एग्स. आणि नंतर अडल्ट फिमेल एग किंवा अडल्ट बाहेर येतात त्या एग्समधनं. असं त्यांचं सायकल हे सुरू असतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये प्रत्येक नेमॅटोडचं काही जनरली असाच व्ह्यू नाही, प्रत्येकामध्ये डिफरन्स आहे थोडा. आणि पण जनरल ओव्हरऑल लाईफ सायकल हे सेम आहे सगळ्या नेमॅटोडचं. त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स आहेत तुमचे. अँग्युनेट्रिटिस, त्याला ग्वाल नेमॅटोड म्हणतात. नंतर तुमचं रूट नॉट नेमॅटोड आहे, मेलायडोग्नी इनकॉग्नेटा. ठीक आहे. आता कॉफी नेमॅटोड दॅट इज प्रॅटिलेंकस किंवा हिट्रोडेरा आहे, त्याला रूट रूट नॉट नेमॅटोड म्हणतात. सॉरी, आपलं सिस्ट नेमॅटोड म्हणतात, हिट्रोडेरा. ठीक आहे. अशा डिफरंट हे आहेत. मेजर 7-8 नेमॅटोड ते लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याचे स्पेसिफिक क्रॉप्स आहेत. काही आता रूट नॉट मेलाडोग्नी स्पेसिस आहेत, त्यांचे सोलेनेसियस जे क्रॉप्स आहेत जनरली त्यांच्यावरती इन्फेक्शन जास्त होतं. नेमॅटोड कंट्रोल करण्यासाठी आपण जनरली नेमॅटिसाइड हे यूज करत असतो. ठीक आहे. काही इन्सेक्टिसाइड आणि नेमॅटिसाइड मेजर असतात. त्याच्यामध्ये हॅलोनेटेड हायड्रोकार्बन्स आहेत काही. त्याच्यामध्ये मिथिल ब्रोमाइड किंवा क्लोरोपिक्रिन जे फ्युमिगंट्स आहेत ते नेमॅटोड कंट्रोल करण्यासाठी आपण सॉइलमध्ये ड्रेंचिंग करत असतो. ठीक आहे. नंतर काही नॉन फ्युमिगंट्स आहेत, त्याच्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फरसमध्ये इथोप्रोप वगैरे आहे, अल्डिकार्ब आहे, कार्बोफुरान आहे. ठीक आहे. असे केमिकल आपण यूज करत असतो. नॅचरली जर कंट्रोल करायचं असेल तर आपण क्रॉप रोटेशन वगैरे घेत असतो. मोनोक्रॉपिंग ही अवॉइड करायला पाहिजे, कारण की नेमॅटोड्स हे ओव्हर विंटर करत असतात इन द फॉर्म ऑफ सिस्ट. ओके. ज्या गाठी झालेल्या असतात त्या सिस्टमध्ये नेमॅटोड हे ओव्हर विंटर करत असतात. नेक्स्ट क्रॉपिंग सीझनला ते परत इन्फेक्ट करत असतात. त्यामुळे मोनोकल्चर अवॉइड केलं पाहिजे, क्रॉप रोटेशन करायला पाहिजे, इंटरकल्चरल ऑपरेशन व्यवस्थित मेंटेन ठेवायला पाहिजे. परत ग्रीन मॅन्युअरिंग वगैरे अडॉप्ट केली पाहिजे. जे क्रोटोलियारिया जुन्सिया आहे, सनेम, त्याची ग्रीन मॅन्युअरिंग अडॉप्ट केली पाहिजे. ग्रीन मॅन्युअरिंगमुळे जे डिफरंट सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत, लाईक अल्कोलाइड्स, टर्पेनॉइड्स, ते नेमॅटोडला सॉइलमध्ये हे अँटी नेमॅटिजेनिक इफेक्ट करत असतात. ठीक आहे. मीन्स दे ॲक्ट्स ॲज अ नेमॅटिसाइड. ग्रीन मॅन्युअरिंगमध्ये सनेम लक्षात ठेवा एक. आणि एक टॅजेटसचं एक्झाम्पल आहे वाटतं. टॅजेटस काय कॉमन नेम टॅजेटसचा? मॅरीगोल्ड. ओके. मॅरीगोल्डमध्ये पण नेमॅटिजेनिक अँटी नेमॅटिजेनिक कंपाऊंड असतात, लाईक अल्फा टेर्थेनिल वगैरे असे कंपाऊंड असतात. ते नेमॅटोडला असे डिफरंट ट्रायल्स झालेले आहेत, त्याच्यामध्ये प्रूव्ह झालेलं आहे मॅरीगोल्डच्या की ते नेमॅटोड पॉप्युलेशन डिक्रीज करतात सॉइलमधलं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण कधी कधी जे सोलेनेसियस क्रॉप आहेत त्यांच्यामध्ये हे करतात, इंटरक्रॉपिंग करत असतात ही याची मॅरीगोल्डची इंटरक्रॉपिंग करत असतात. किंवा जे तुमचे फ्रूट क्रॉप्स आहेत, पोमोग्रॅनेट वगैरे, त्यांच्यामध्ये पण इंटरक्रॉपिंग करतो आपण मॅरीगोल्डचे. त्याला अँटॅगोनिस्टिक क्रॉप म्हणतो. ठीक आहे. मॅरीगोल्ड वी कॅन से द अँटॅगोनिस्टिक क्रॉप. दिस इज ऑल अबाउट द नेमॅटोड. त्याच्यामध्ये मग काही जास्त डिटेल नाही, फक्त हे बाकीच्या स्टेजेस वगैरे लक्षात ठेवा. ओव्हरऑल 2-3 केमिकल लक्षात ठेवा. ग्रीन मॅन्युअरिंग माहिती आहे तुम्हाला. ग्रीन मॅन्युअरिंग किंवा टॅजेस्टसचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके. नेमॅटोडचं दुसरं नाव काय सांगितलं होतं? एलवर्म दुसरं नाव आहे त्याचं. आणि ॲनिमल या किंगडममध्ये येतो. आणि नेमॅटोडा किंवा नेमॅटा हे फायलम आहे त्याचा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? हॅलो.